आमचे ग्रामस्थ असू द्या, यांच्या वतीने मी जास्त काही न बोलता या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. श्रद्धांजलीची वेळ आहे. आपल्या कुटुंबातलाच एक करता माणूस गेल्याची भावना निश्चितपणाने सर्वच लोकांमध्ये आहे. 28 तारखेपासून स्तब्ध असं वातावरण आहे. आज कोणत्याही ऑफिसमध्ये गेलं तरी अजूनही शुकशुकाट दिसतोय. दादांचं कर्मचारी आदी अधिकाऱ्यांवर जेवढं नागरिकांवर समस्त ग्रामस्थांवर प्रेम होतं, महाराष्ट्राच्या जनतेवर जसं प्रेम होतं, तसं दादांनी अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा व्यवस्थितपणे सांभाळलेत. आणि आपण पाहत असाल की 28 तारखेपासून जे पेपरला लेख वगैरे येतात, त्यात सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बरेच रिटायर आणि आजी माझ्या अधिकाऱ्यांचे लेख सुद्धा येतात या ठिकाणी निश्चितपणाने येतात. खरंच मी ऑफिसमध्ये 2 वेळा गेलो, पण बऱ्याच ठिकाणी शुकशुकाट आहे. आणि म्हणूनच शोकसभेनिमित्त जमलेले सर्व बंधू भगिनी, माझे ग्रामस्थ मंडळी, दादांबद्दल निशब्द हाच एक शब्द प्रयोग आहे. एक शब्दच उमटत नाही, आपण काय बोलावं. मी आपल्या सर्व ग्रामस्थ, विठ्ठल भजनी मंडळ आणि श्री काळभैरवनाथ पतसंस्था यांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी थांबतो. रामकृष्ण हरी. मारला तर गावात कोणाला माहिती होतं का नाही मला माहित नाही, पण तिकडे जाऊन आले दादा. आणि तिथं त्यांनी शाळेची परिस्थिती पाहिली. शाळेची परिस्थिती पाहिल्यानंतर कार्यक्रमाला इथं आले आणि कार्यक्रमात त्यांनी डिक्लेअर केलं की खानापूरच्या शाळेची परिस्थिती फार वाईट आहे, इमारतीची परिस्थिती वाईट आहे आणि आपल्याला शाळेची नवीन इमारत करायला पाहिजे. त्यांनी तो निर्णय घेतला, त्याच ठिकाणी डिक्लेअर केलं आणि माझ्या माहितीप्रमाणे महिना 2 महिन्यात शाळेच्या कामकाजाला सुरुवात झाली. हा दादांचा जो हे होता, हा ओरा होता, तो फार मोठा होता आणि जबरदस्त होता. हे असे प्रसंग बरेच असतील. आपल्या खानापूरवर विशेष त्यांचं लक्ष होतं. आणि आपला वय लहान असल्यामुळे तितकासा असा परिचय किंवा संबंध आलेला नाही, परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांची कामं किंवा आमच्या आरोग्य क्षेत्रातील काही कामं असतील तर ती प्रवीण अंकल किंवा इतर लोकांच्या थ्रू, दादांच्या थ्रू होत असतात. आता आम्हाला एवढं भाषण वगैरे करता येत नाही, परंतु आपल्यापैकी सगळेच जण ज्यावेळी ती न्यूज ऐकवती सबस्टेशन मधून व्हायचा. खानापूर या मध्यवर्ती भागात सबस्टेशन झालं तर संपूर्ण या भागाला वीज पुरवठा होईल अशी मागणी आपली बऱ्याच वर्षांची होती. आणि त्या मागणीचा पाठपुरावा निश्चित प्रवीण शेठ या ठिकाणी आहेत, ते करत होते. सुप्रियाताईंच्या माध्यमातून